समरी रायटिंग हा क्वेश्चन कशा पद्धतीने बोर्ड एक्झामला अटेम्प्ट करायला पाहिजे आणि 5 पैकी 5 मार्क्स आपल्याला यामध्ये मिळतील असं आन्सर कसं लिहिलं गेलं पाहिजे. पहिला प्रश्न तर हा येतो की समरी रायटिंग मध्ये नेमकं लिहायचं काय, कसं लिहायचं हेच विद्यार्थ्यांना कळत नाही. तर मित्रांनो, आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक एक्झाम्पल मी तुम्हाला इन डिटेल मध्ये समजून सांगणार आहे की तुम्हाला समरी रायटिंग कसं करायचं आहे. विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनल आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओज तुम्हाला लगेचच मिळतील. सेक्शन 4 मध्ये नॉन टेक्स्च्युअल पॅसेज हा 15 मार्कांसाठी तुम्हाला विचारला गेलेला असतो. ठीक आहे, तर त्या सेक्शन 4 मध्ये तुम्हाला समरी रायटिंग हा प्रश्न विचारला गेलेला असतो 5 मार्कांसाठी. बी क्वेश्चन मध्ये समरी रायटिंग तुम्हाला लिहायचं असतं. तर तुम्हाला जो काही पॅसेज दिला आहे, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज जो काही तुम्हाला दिला आहे, त्याची समरी तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायची असते. 7 ते 8 ओळींमध्ये त्याचं आन्सर आलं पाहिजे. 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे मित्रांनो, तर ऍटलीस्ट तुमचं आन्सर इतकं यायलाच पाहिजे. तर समरी रायटिंग मध्ये तुम्हाला काय लिहायचं असतं, जो काही नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे, जो तुम्ही कधी बघितला नसेल असा, म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील पॅसेज हा तुम्हाला दिलेला असतो आणि त्याला वाचून तुम्हाला व्यवस्थित समरी ही लिहायची असते. तर समरी रायटिंग मध्ये तुम्ही सुरुवातीला काय काळजी घ्या बघा. समरी रायटिंग करताना जो काही पॅसेज आहे तो केअरफुली रीड करा. एकदा तर तुमचं हे सेक्शन सोडवताना, एक क्वेश्चन सोडवताना तुम्ही ऑलरेडी रीड केलेला असेल, ओके, तेव्हा तुम्हाला त्याची आयडिया येऊन गेली असेल की तो पॅसेज नेमका काय आहे, कशावर डिपेंड आहे, त्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया आलेली असेल. त्याच्यामुळे तुम्ही समरी रायटिंग क्वेश्चन घ्याल तेव्हा अजून एकदा व्यवस्थित रीड करा. जे काही की पॉइंट्स आहेत, हायलाइटेड वर्ड्स आहेत, म्हणजे ज्याच्यात समरी तुमची झाली पाहिजे. हे बघा मित्रांनो, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, समरी रायटिंग म्हणजे जसेच्या तसे वाक्य लिहू नका प्लीज. बरेच विद्यार्थी येत नाही म्हणून जसेच्या तसे वाक्य लिहून ठेवतात, असं करू नका. समरी रायटिंग मध्ये तुम्हाला समजलेला त्या उतार्यातील जे काही मेन मुद्दे आहेत, पॉइंट्स आहेत, त्याच्या आधारावर तुम्हाला तुमच्या भाषेत ती समरी लिहायची असते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही मूव्ही बघून येतात, 3-3.5 तासाच्या छान मूव्ही बघतात आणि आपल्या मित्राला मात्र ते 10 मिनिटात स्टोरी सांगून मोकळे होतात, हो की नाही? तसंच समरी रायटिंगचं मित्रांनो, तुम्हाला पॅसेज दिलेला आहे, तो वाचायचा, त्याच्यातून काय अर्थ समजलाय ते तुमच्या समरीमध्ये तुमच्या शब्दात लिहायचं. फक्त जे काही मेन व्हॅल्यू आहे त्या पॅसेजची, जे मेन कंटेंट आहेत, ते तुम्हाला पॉइंट्स कव्हर करावे लागतील समरी रायटिंग मध्ये. ते मिस करायचे नाहीत आणि व्यवस्थित आपल्या भाषेमध्ये व्यवस्थित लिहायचं. 5 ते 6 लाईन किंवा 7 ते 8 लाईन मध्ये तुमचं आन्सर अपेक्षित आहे 5 मार्कांसाठी. तर आपण एक एक्झाम्पल बघूयात की समरी रायटिंग बोर्ड एक्झाम मध्ये कसं लिहिलं गेलं पाहिजे. एक्झाम्पल आपण बघूयात, जे की प्रिव्हियस इयरला विचारलं गेलंय, त्याच्यातूनच मी घेतलेला आहे. तर मित्रांनो, हा काही पॅसेज आहे तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे हा, तर तुम्हाला प्रिव्हियस इयरला विचारला गेलेला आहे, त्याच्यातूनच घेते. याची तुम्हाला समरी लिहायची आहे. ठीक आहे, हा जो पॅसेज आहे त्याच्यावरून तुम्हाला समरी राईट करायची आहे. हे जे काही बोल्ड दिसतंय ना, ते मी की पॉइंट जे आहेत, म्हणजे ते समरीमध्ये आले पाहिजे, ते हायलाइट करून ठेवलेत ऑलरेडी. म्हणजे तुम्हाला वाचताना समजेल की आपल्याला समरी रायटिंग मधले कुठले पॉइंट्स कव्हर करायचे आहेत, म्हणजे हे मेन पॉइंट्स आहेत, त्याच्यात आपली समरी समजून आली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जे काही स्टोरीचं डिरेक्शन असतं किंवा स्टोरी असते, आपण जशी इझिली सांगून देतो तशा पद्धतीने आपल्याला पिक्चरही पूर्ण समजून जातो आणि काय आहे ते पण समजून जातं. तशाच पद्धतीने पॅसेज मध्ये नेमकं काय आहे हे तुम्हाला तुमच्या समरी रायटिंग मधून एक्झामिनरला समजेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही पहिले काळजीपूर्वक पॅसेज वाचायचा. म्हणलं की तेंडुलकरांचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर ते कोण होते, माजी कॅप्टन होते इंडियन क्रिकेट टीमचे. ठीक आहे, तर ह्या लाईन्स मध्ये तुम्हाला हे समजलं. ठीक आहे, ही इज regarded as one of the greatest batsmen of all time and is often referred as the god of cricket by Indian cricket followers. ठीक आहे, ते त्यांच्या फॉलोअर्स साठी गॉड होते, क्रिकेटचे एक भगवान होते, हे त्या लाईन मधून दिसतंय. त्याच्यानंतर ही मेड हिज डेब्यूट ऑन 15 नोव्हेंबर 1989 अगेन्स्ट पाकिस्तान इन कराची ऍट द एज ऑफ 16. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी क्रिकेटमध्ये एंट्री केली. पहिल्यांदा त्यांनी पाकिस्तान विरुद्धची जी मॅच होती ती खेळली आहेत ते. ठीक आहे, त्याच्यानंतर मिनिंग समजताय तुम्हाला, कीवर्ड्स हायलाइट केलेले आहेत मी तुम्हाला समजण्यासाठी. ही इज द ओनली प्लेयर टू हॅव स्कोर्ड 100 इंटरनॅशनल सेंचुरीज अँड ओनली प्लेयर टू कम्प्लीट मोर दॅन 30,000 रन्स इन इंटरनॅशनल क्रिकेट. 30,000पेक्षा जास्त रन त्यांनी केलेले आहेत आणि ते पहिले एकमेव क्रिकेटर आहेत की त्यांनी हे जे स्कोर केलाय.
ठीक आहे, हे आपल्याला या पॅसेज वरून समजतं. पुढे अजून ह्या काही लाईन्स आहेत. ही वॉज ट्रेन्ड अंडर द एबल गायडन्स ऑफ रमाकांत आचरेकर सर. त्यांनी ट्रेनिंग कुठून घेतली, कोणाच्या अंडर घेतली, तर ते मेन आहे. ठीक आहे, त्यांची ट्रेनिंग कुठून घेतली त्यांनी. ही रिसिव्ड द अर्जुना अवॉर्ड इन 1994, राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड इन 1997, पद्मश्री and Padma Vibhushan awards in 1999 and 2008 respectively, fourth and second highest civilian awards of India. तर बघा मित्रांनो, सचिन तेंडुलकर यांना कुठले कुठले अवॉर्ड्स आणि कोणत्या साली मिळालेत. तर कोणत्या साल आहेत ते इम्पॉर्टंट नाहीये, पण कोणते अवॉर्ड्स मिळालेत ते आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे त्यांच्याबद्दल समरी लिहिण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं, ही वॉज ऑल्सो अवॉर्डेड द भारत रत्न, highest civilian award of India in 2013. He is a devotee of the deity Ganesha. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने जे काही की पॉइंट्स आहेत या पॅसेज मधले किंवा महत्वाचे मुद्दे आहेत ते मी हायलाइट केले. त्याच्यावरून किंवा मी एक्सप्लेन करून सांगितलं तुम्हाला, त्यात तुम्हाला कळलंच असेल की तुम्हाला याची समरी काय लिहायची आहे. तर बघा आता ते आन्सर आपण कसं लिहू. आणि मित्रांनो, जेव्हाही तुम्ही समरी रायटिंगचा क्वेश्चन लिहिणार तर त्याला टायटल साठी 2 लाईन सोडा आणि व्यवस्थित तिथं टायटल आठवणीने द्या. त्या समरीला टायटल देणं मस्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याला मार्क असतो, विसरू नका. कंपल्सरी क्वेश्चन आहे आणि हा समरी रायटिंगचा, त्याच्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या, ऐका, कशा पद्धतीने समरी लिहिली ती समजून घ्या. सचिन तेंडुलकर द लिजेंड ऑफ क्रिकेट असं मी टायटल दिलंय थोडक्यात, कारण की सचिन तेंडुलकर यांच्यावर तो आपल्याला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज दिला गेलेला आहे, त्याच्यावरची ही समरी. तर बघा, जे काही हायलाइटेड की पॉइंट्स होते त्याच्यावरूनच आपण समरी लिहिणार आहोत आणि इतकी समरी तुम्हाला लिहिणे गरजेची आहे. तर सचिन रमेश तेंडुलकर इज वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटर्स इन द हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट. म्हणजे इंडियन क्रिकेट टीम जी आहे त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर हे जे आहेत ते ग्रेटेस्ट क्रिकेटर आहेत. तर सचिन तेंडुलकर यांचं पूर्ण नाव येऊन गेलं. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांची हिस्ट्री काय आहे ते पण समजलं तुम्हाला. ठीक आहे, ग्रेटेस्ट क्रिकेटर आहेत ते समरीमध्ये आलं. त्याच्यानंतर ही इज फाउंडली नोन ॲज द गॉड ऑफ क्रिकेट बाय हिज फॅन. ही मेड हिज इंटरनॅशनल डेब्यूट ॲट अ व्हेरी यंग एज अगेन्स्ट पाकिस्तान. म्हणजे त्यांनी खूप कमी वयामध्ये, यंग एज मध्ये त्यांनी क्रिकेट टीम मध्ये एंट्री केली आहे आणि ते पाकिस्तान याच्यासोबत क्रिकेट मॅच खेळलेत, ते समजलं. त्याच्यानंतर येतं, तेंडुलकर इज द ओनली प्लेयर टू स्कोअर 100 इंटरनॅशनल सेंचुरीज अँड मोर दॅन 30,000 रन. ठीक आहे, हा एक मेन महत्वाचा पॉइंट आपल्या भाषेत आपण लिहिला. ठीक आहे, त्याच्यानंतर ही वॉज ट्रेन्ड अंडर द गायडन्स ऑफ रमाकांत आचरेकर. इथं आलं त्यांचं ट्रेनरचं नाव येऊन गेलं. ठीक आहे, हिज आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू क्रिकेट, ही रिसिव्ड सेव्हरल prestigious awards including the Bharat Ratna. Sachin Tendulkar remains as inspiration to millions of cricket lovers. त्यांना कुठला अवॉर्ड मिळाला आहे, जो की सर्वोत्तम अवॉर्ड आहे, तो भारत रत्न अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळाला आहे. त्याच्यानंतर ते सचिन तेंडुलकर हे खूप लोकांचे इन्स्पिरेशन आहेत, ज्यांना क्रिकेट आवडतं त्यांच्यासाठी ते खूप इन्स्पिरेशन आहेत. त्यांची जर्नी सुद्धा खूप इन्स्पायरिंग आहे. अशा पद्धतीची आपण समरी लिहिली आहे मित्रांनो. आलक आणि सर्व पूर्ण पॅसेज मध्ये जे काही पॉइंट्स आहेत, जे काही पॅसेज आहे त्याच्यानुसार समरी आली आणि तशी तुम्हाला समरी लिहायची आहे. स्वतः अंडरस्टँड करून पॅसेजला समजून घ्या. त्याच्यातून जे काही मेन मुद्दे आहेत ते तुमच्या समरीमध्ये लिहायचा प्रयत्न करा, कव्हर करा. ठीक आहे, जे काही इयर होते त्यांना अवॉर्ड्स वगैरे मिळाले ते एवढं मी लिहिलं नाही, पण त्यांना जो मेन अवॉर्ड मिळाला ते आपण लिहिलं. ठीक आहे, ते लिहिलं. त्याच्यानंतर त्यांना कोणी ट्रेन केलं होतं किंवा लोक त्यांना काय मानतात, गॉड ऑफ क्रिकेट असं, म्हणजे हे जे पॉइंट्स आहेत ना ते कव्हर करा, जेणेकरून तुम्हाला 5 पैकी 5 मार्क हे इझिली मिळतील. आणि छान जर लिहिलेलं असेल तुम्ही व्यवस्थित, तर तुम्हाला फुल मार्क्स तर नक्की मिळणारच आहे. त्याच्यामुळे समरी रायटिंगला घाबरू नका, व्यवस्थित छान पद्धतीने अटेम्प्ट करा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.